नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ट्रॅव्हलरमध्ये आपलं सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत. आज आपण घेऊन येणार आहोत समाजसुधारक यांची माहिती. याच्या दृष्टिकोनातून जे परीक्षेला समाजसुधारकांविषयी जे प्रश्न येतात ते प्रश्न आपण इथेच क्लिअर करून घेणार आहोत आणि त्यानंतर जी काही माहिती असेल ती आपणापर्यंत क्वेश्चनरित्या पोचवली जाईल. तर पहिल्यांदा बघा, आज आपण अभ्यासणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातील समाजसुधारक होते. या समाजसुधारक यांची थोडीफार माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता महात्मा ज्योतिबा फुले यांचा कार्यकाळ 1827 ते 1890. अगदी सोपा आहे. 1827 ते 1890. तुम्ही हे कुठंतरी एखाद्या पेजवरती नोट्स काढले तरी चालतील, जेणेकरून तुम्हाला सगळं काही याच्यातून मिळेल. आता बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. 11 एप्रिलला आपण शिक्षक हक्क दिन, राष्ट्रीय शिक्षक हक्क दिन पुण्यामध्ये झालेला होता. आता 11 एप्रिल 1827ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. त्याच दिवशी आपण 11 एप्रिलला राष्ट्रीय हक्क शिक्षक दिन असं मानलं जातं. तर त्यांचं मूळ गाव कुठलं? तर मूळ गाव आहे सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. महात्मा फुले यांचे मूळ नाव काय, असा जर प्रश्न परीक्षेला आला तर ज्योतिबा गोविंदराव फुले हे तुम्ही लिहून ठेवा. ज्योतिबा गोविंदराव फुले. त्यांच्या आईचं नाव चिमणाबाई, त्यांच्या आजोबाचं नाव शेरीबा. तसेच ज्यावेळेस ते 1 वर्षाचे होते त्यावेळेस त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांची आत्या जी होती सगुणाबाई यांनी केला. तर ज्योतिबांचे मूळ आडनाव काय होते? तर ज्योतिबांचे मूळ आडनाव होते गोरे. आता ज्योतिबांचा व्यवसाय हा फुलांचा होता. त्यामुळे फुले व्यवसाय केल्यानंतर त्यांचे आडनाव व्यवसायातूनच फुले असं पडलं. आता ज्योतिबा जातीने माळी समाजाचे होते. क्षत्रिय माळी आपण त्यांना म्हणू. या क्षत्रिय माळी समाजातून त्यांचे फुल्यांचा व्यवसाय असल्यामुळे त्यांना फुले आडनाव असं पडलं. आता सार्वजनिक काका आणि राघव भांडारकर हे ज्योतिबांचे वर्गमित्र, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर 1834 ते 1838 बघा, अगदी कमी वयामध्ये 1834 ते 1838 ज्योतिबांनी प्राथमिक शिक्षण पंतोजींच्या मराठी शाळेत घेतलं. तर ज्योतिबांचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं असं विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की पंतोजींच्या मराठी शाळेत. ज्योतिबा फुल्यांच्या वडिलांच्या कारकुनामुळे ज्योतिबास शिक्षणापासून वंचित राहावे लागले. आता परत अजून एकदा इथं प्रश्न येईल की ज्योतिबा फुलेंना का शिकता आलं नाही? तर ज्योतिबांचे वडील हे कारकून होते, त्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहायला लागले. 1840मध्ये वयाच्या 13व्या वर्षी ज्योतिबांचा विवाह सातारा जिल्ह्यातील धनकवडीच्या खंडोजी सिंधोजी नेवसे, बघा सातारा जिल्ह्यातील जे खंडोजी सिंधोजी नेवसे, त्यांचं दुसरं आडनाव आहे झगडे पाटील, यांच्या कन्या सावित्रीबाई यांच्याशी झाल्या. पुढे त्या सावित्रीबाई फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. आता सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. म्हणजे बघा, या दोघांचेही जन्म सातारा जिल्ह्यातील, ज्योतिबा फुले यांचा कटकुणला आणि सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी 1831ला, म्हणजेच जवळजवळ 4 वर्षानंतर ज्योतिबा फुले यांच्या नंतर झाला. आता ते कुठं झाला? नायगावला झाला. आता पुढं बघूयात आपण. 3 जानेवारी हा दिवस राज्य स्त्रीमुक्ती दिन असा ओळखला जातो. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आपण कुठेतरी लिहून ठेवा की ज्यावेळेस ज्योतिबा फुले यांचा जयंती असते त्यावेळेस राष्ट्रीय शिक्षक दिन मानला जातो आणि सावित्रीबाई फुले यांचा ज्यावेळेस जन्म झाला आहे त्यावेळेस राज्य स्त्रीमुक्ती दिन असे मानले जाते. 3 जानेवारी आणि ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल, म्हणजे लक्षात ठेवा 11 एप्रिलला राष्ट्रीय शिक्षक दिन आणि 3 जानेवारीला
आपण राज्यमुक्ती स्त्रीमुक्ती दिन असं मानलं जातं. आता महत्त्वाचं काय आहे बघा, आता महत्त्वाचं काय आहे, याच 3 जानेवारी 2004ला महाराष्ट्र सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथील घराला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. आता ज्यावेळेस जिथं सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या घराला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं. सावित्रीबाई फुले हे पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका होता. अतिशय सोपा प्रश्न आहे की सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या शिक्षिका त्या कोणत्या व पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. महात्मा फुले यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. आता बघा इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की सावित्रीबाई फुले यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे कोणी दिले, तर प्राथमिक शिक्षणाचे धडे महात्मा फुले यांनी दिले. सावित्रीबाई यांचे शिक्षण नॉर्मल स्कूल या शाळेत झाले. त्यांचे शिक्षक यशवंतराव परांजपे. आपण कुठेतरी या नोट्स लिहून ठेवू शकता की सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण नॉर्मल स्कूलमध्ये झाले आणि त्यांचे शिक्षक हे यशवंतराव परांजपे होते. आता बघा, आता सावित्रीबाई फुले यांचे काव्यसंग्रह कधी कधी झाले. 1854ला एक झाला काव्य फुले, 1892ला बावनकशी व सुबोध रत्नाकर. आता सावित्रीबाई फुले यांचे 3 काव्यसंग्रह महत्त्वाचे मानले जातात. काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर. आता काव्य फुले आला 1854ला, 1892ला बावनकशी व सुबोध रत्नाकर. आता ज्योतिबांची चिंतनशीलता, बौद्धिक कौशल्य पाहून राहणारे उर्दू शिक्षक गफार बेन मुन्सी व धर्मोपदेशक लिजिट साहेब यांच्या प्रयत्नाने ज्योतिबांना खाजगी स्कॉटिश मिशनरी शाळेत प्रवेश घेतला. आता पहा, ज्योतिबांची शिकण्याची आवड आणि बौद्धिक कौशल्य पाहून त्यांच्या शेजारी राहणारे जे उर्दू शिक्षक होते गफार बेन मुन्सी व धर्मोपदेशक लिजिट साहेब जे यांच्या माध्यमातून ज्योतिबांना खाजगी स्कॉटिश मिशनरी शाळेत प्रवेश मिळाला. गफार बेन मुन्सी व लिजिट साहेब. ओके, गफार बेन मुन्सी हे उर्दू शिक्षक होते आणि लिजिट साहेब हे धर्मोपदेशक होते. आता बघा, त्यांना परत कुठं मिळालं, स्कॉटिश मिशनरीमध्ये. संस्कृत, व्याकरण, ज्योतिष, विज्ञान, धर्मशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास ज्योतिबांनी या शाळेत केला. आता बघा, या स्कॉटिश मिशनरीमध्ये काय शिकवलं जायचं, संस्कृत, व्याकरण, ज्योतिष, विज्ञान आणि धर्मशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास ज्योतिबांनी या शाळेत केला. आता या शाळेतच ज्योतिबांशी मैत्री सदाशिव बल्लाळ गोवंडे या ब्राह्मण मुलाशी झाला. आता ज्योतिबांचे मित्र असे म्हटलं तरी सदाशिव बल्लाळ गोवंडे यांचा उल्लेख केला जाईल. त्यानंतर बघा, फुले बंडखोर वृत्तीचे होते. पहिल्यांदा बघा, फुले काय होते, बंडखोर वृत्तीचे होते. त्यांना राजकीय व सामाजिक गुलामगिरीबद्दल प्रचंड चीड होती. आपल्याला लक्षात येईल, ज्योतिबा फुले हे अतिशय चिडखोर होते आणि बंडखोर व्यक्तीचे होते. त्यांना राजकीय व सामाजिक गुलामगिरीबद्दल चीड होती. इंग्रजांचे राज्य उलथून टाकण्याच्या उद्देशाने 1847मध्ये ज्योतिबांनी लहुजी उस्ताद मांग साळवे या पैलवानाकडून नेमबाजी व दांडपट्ट्याचे प्रशिक्षण घेतले. तर लहुजी उस्ताद मांग साळवे हे सुद्धा काय, समाजसुधारक किंवा आद्य क्रांतिकारक आपण त्यांना म्हणूयात. नेमबाजी व दांडपट्ट्याचे प्रशिक्षण घेतले होते, परंतु लवकरच आपल्या विचारातील फोलपणा त्यांना दिसून आला. म्हणजे काय, आपल्या विचारात असणारा फोलपणा त्यांना या वर्षी दिसून आला. पुढे जाऊयात. फुले यांच्यावर संस्कृतमधील वज्रसूची व कबीरांच्या विप्रमती. आता बघा, फुले यांच्यावर कशाचा प्रभाव होता. संस्कृतमधले जे ग्रंथ आहे वज्रसूची आणि कबीरांच्या विप्रमती या ग्रंथातील काही भागांचा महात्मा फुलेवरती प्रभाव होता.
आता आपण कुठंतरी लिहून ठेवा, वज्रसूची आणि कबीरांची विप्रमती. तसेच संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर मार्टिन लुथर किंग यांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेतली होती. तर संत तुकाराम महाराज, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि मार्टिन लुथर किंग यांच्यापासून अन्यायाविरुद्ध कसं लढावं हे महात्मा फुलेंनी जाणून घेतलं होतं. 1847मध्ये थॉमस पेन आणि राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा त्यांच्यावरती प्रभाव अजून एक पडला. 1847 त्यांनी लहुजी उस्ताद मांगसाळी यांच्याकडून निंबाजीचे धडे घेतलेच, पण अजून एक त्यांच्यावरती नवीन प्रभाव काय पडला 1847ला, तर थॉमस पेन यांचा राईट्स ऑफ द मॅन या पुस्तकांचा प्रभाव त्यांच्यावरती पडला. व थॉमस पेन यांची पुस्तके जस्टिस ऑफ ह्युमॅनिटी आणि कॉमन सेन्स आणि एज ऑफ रिझन व राईट्स ऑफ मॅन, थॉमस पेन यांची भरपूर अशी पुस्तकं होती. त्यातला सर्वात महत्त्वाचा राईट्स ऑफ द मॅन या पुस्तकाचा प्रभाव महात्मा फुलेवरती पडला. आता थॉमस पेन यांची दुसरी पुस्तकं कोणती तर खाली दिलेली आहेत. जस्टिस ऑफ ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, त्यानंतर एज ऑफ रिझन, राईट्स ऑफ मॅन, हे आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. बघा, 1848मध्ये अशी काही एक घटना झाली. त्या घटनामध्ये महात्मा फुलेंना आपल्या जीवनाला कलाटणी देण्याचा मार्ग मिळाला. आता बघा, ज्यावेळेस महात्मा फुले ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये गेले त्यावेळेस सुद्धा त्यांना एक माळ्याचा मुलगा म्हणून ब्राह्मणांनी त्यांचा अपमान केला होता. त्यावेळेस त्यांच्या जीवनास तिथूनच एक कलाटणी मिळाली. 3 ऑगस्ट 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठमधील भेड्यांच्या वाड्यात ज्योतिबांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. 3 ऑगस्ट 1848मध्ये. आता बघा, स्वतंत्रपणे मुलीची शाळा सुरू करणारे पहिले समाजसुधारक म्हणून ज्योतिबा फुलेंचा उल्लेख केला जातो. त्यानंतर मुलींची शाळा स्थापनेची प्रेरणा अहमदनगरच्या स्कॉटिश शाळेच्या शिक्षिका मिस फरार यांच्याकडून घेतली होती. तर 3 ऑगस्ट रोजी जी काही शाळा बुधवार पेठमध्ये भिड्यांच्या वाड्यात ज्योतिबांनी सुरू केली, याची प्रेरणा खरी कुठं मिळाली? जे अहमदनगरला स्कॉटिश शाळेच्या शिक्षिका होत्या मिस फरार यांच्याकडून घेतली. 3 जुलै 1851मध्ये महात्मा फुलेंनी बुधवार पेठमध्ये अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा खोलली. म्हणजे बघा, 1848 आणि 1851 अगदी कमी वेळात ज्योतिबा फुले यांनी अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या पुण्यातील बुधवार पेठमध्ये मुलींची दुसरी शाळा सुरू केली. 17 सप्टेंबर 1851 रोजी पुण्यातील रास्ता पेठमध्ये मुलींची तिसरी शाळा. बघा, म्हणजे अवघ्या कमी महिन्यामध्ये परत 1851मध्ये 17 सप्टेंबर 1851मध्ये रास्ता पेठमध्ये मुलींची तिसरी शाळा ज्योतिबांनी सुरू केली. परत बघा, 15 मार्च 1852मध्ये वेताळपेठमध्ये मुलींची चौथी शाळा सुरू केली. म्हणजे बघा, जवळजवळ 4 शाळा अगदी कमी वेळामध्ये पुण्यामध्ये ज्योतिबा फुले यांनी सुरू केल्या. पहिली कुठे केली? भिड्यांच्या वाड्यामध्ये. दुसरी कुठे केली? बुधवार पेठमध्ये अण्णासाहेब चिपळूणकर यांच्यामध्ये. परत 1851मध्ये रास्ता पेठमध्ये आणि त्यानंतर 1852मध्ये मुलींची चौथी शाळा. तर बघा, महत्त्वाची काय, 19 मे 1852 रोजी वेताळपेठ येथे ज्यावेळेस ज्योतिबाने अस्पृश्य मुलांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली. बघा, 19 मे 1852 19 मे 1852मध्ये ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. म्हणजे जवळजवळ 4 शाळा आहे मुलींच्या आधी सुरू केल्या 15 मार्च 1852पर्यंत आणि त्यानंतर 19 मे म्हणजे अवघ्या दीड महिन्यामध्ये वेताळपेठमध्ये अस्पृश्य मुलांच्या शिक्षणाची पहिली शाळा ज्योतिबांनी सुरू केली. आता बघा, 17 सप्टेंबर 1852 रोजी ज्योतिबा यांनी पुण्यात लायब्ररीची स्थापना केली. शाळा तर सुरू केल्या, त्याच्याबरोबर अभ्यासासाठी 17 सप्टेंबर 1892मध्ये पुण्यात लायब्ररीची स्थापना ज्योतिबांनी केली.
16 नोव्हेंबर 1852मध्ये तत्कालीन पुणे महाविद्यालयाचे जे तत्कालीन प्राचार्य होते थॉमस कॅन्डी यांनी ब्रिटिश सरकारच्या विश्रामवाड्यात ज्योतिबांचा विशेष सत्कार केला. म्हणजे बघा, ब्रिटिश सरकारकडून सुद्धा ज्योतिबांचा शिक्षणाच्या बाबतीमध्ये विशेष सन्मान केलेला दिसतो. तो केव्हा? 1852मध्ये. बघा पुढे बघूया. 10 सप्टेंबर 1853 रोजी महार मांग चांभार इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी नावाची, म्हणजे बघा अस्पृश्यांची त्यांनी 1852मध्ये वेताळपेठेत सुरू केली. त्यानंतर परत एकदा 1853ला 10 सप्टेंबर 1853ला महार मांग चांभार यांच्यासाठी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी, लिहून ठेवा कुठेतरी, लोकांस विद्या शिकवणारी मंडळी या नावाची संस्था ज्योतिबांनी सुरू केली. लोकांना शिकवण्याकरता शिक्षक उपलब्ध या उद्देशाने या संस्था चालू केल्या. पण पुढे जाऊया. बघा, त्यांनी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी नावाची ज्योतिबांनी संस्था चालू केलेली होती. शिक्षक त्यामध्ये संस्थेमध्ये उपलब्ध हवेत, लोकांना शिकवण्याकरता शिक्षक उपलब्ध हवेत ही सदरची संस्था चालू केलेली होती. या संस्थेमार्फत 1858पर्यंत 3 शाळा स्थापन करण्यात आल्या. परत एकदा इथं प्रश्न बनेल की लोकांस विद्या शिकवणारी मंडळी जी काही संस्था होती महार मांग चांभार यांच्यासाठी 1853मध्ये, यांनी या संस्थेने किती शाळा स्थापन केल्या? 1858मध्ये, म्हणजे 1858पर्यंत 3 शाळा स्थापन केलेल्या आहेत. ब्रिटिशांनी फुलेंच्या स्त्री शिक्षणासाठी दक्षिणा प्राईज फंड या साहाय्याने दरमहा 25 रुपये मदत केलेली आहे. आता ब्रिटिश सरकारने महात्मा फुलेंना किती मदत केली? तर 25 रुपये या ठिकाणी दक्षिणा प्राईज फंड याच्या साहाय्याने करण्यात आलेली आहे. 1854मध्ये स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये अर्धवेळ शिक्षकाची नोकरी त्यांनी केली. त्यानंतर 1855मध्ये भारतातील पहिली प्रौढांसाठीची रात्रशाळा सुरू केली पुण्यामध्ये. बघा, आणि त्यानंतर 1855मध्ये ज्योतिबांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले. परत एकदा बघा, वरती आपल्याला दिसेल भारतातील पहिली प्रौढांसाठीची रात्रशाळा ज्योतिबांनी पुण्यात सुरू केली. 1855मध्ये तृतीय रत्न हे नाटक त्यांनी ज्योतिबांनी लिहिले. ब्राह्मण लोक शूद्रांची कशी फसवणूक करतात या नाटकातून दाखवले आहे. 8 मार्च 1860 रोजी पुण्यात ज्योतिबांनी पहिली पुनर्विवाह घडवून आणला. 8 मार्च 1860मध्ये ज्योतिबांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला. 1863मध्ये ज्योतिबांनी पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. म्हणजे भरपूर काही भारतातील पहिले हे पुण्यामध्ये सुरू झालेलं दिसून येते. नाही, पुण्यामध्ये नाही आहे, बालहत्या प्रतिबंधक गृह हे पुण्यामध्ये पहिल्यांदा झालं. आणि त्यानंतर पंढरपूरमध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. ते केव्हा? 1863मध्ये. निपुत्रिक असताना दुसरे लग्न न करता काशीबाई ब्राह्मण विधवेचा यशवंत मुलगा हा दत्तक त्यांनी घेतले. त्याला डॉक्टर पुढे केलं. 1864मध्ये शेरवी जातीतील गोखल्यांच्या बागेत पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला 1864मध्ये. 1865मध्ये देशातील विधवांच्या केशरोपणाच्या प्रथेला विरोध करण्याकरता ज्योतिबांनी पुण्यातील तळेगाव, ढमढम ढेरे व ओतूर येथे नाविकांचा संप घडवून आणला. हा परीक्षेला फार वेळा आलेला आहे. तर आपण पुढे बघूया. 1867मध्ये रायगड येथील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1867मध्ये ज्योतिबांनी केला. ज्योतिबांच्या कार्यामुळे सनातनी लोकांना शेंडे कुंभार मारेकरांना लोकांनी त्यांना मारण्याकरता शेंडे व कुंभार या मारेकरांना पाठवले होते. ते मारेकरी पुढे फुल्यांचे अनुयायी बनले. बघा, शेंडे व कुंभार जे मारेकरी आले होते
काही सनातनी लोकांनी ज्योतिबांच्या कार्यामुळे मारायला पाठवलं होतं, पण त्यानंतर पुढे ते सनातनी लोकांनी पाठवलेले मारेकरी शेंडे व कुंभार हे पुढे नंतर फुलेंचे अनुयायी बनले. 1868मध्ये अस्पृश्यांसाठी ज्योतिबांनी त्यांच्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. 1868मध्ये परत बघा, 1869मध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्यावरती पोवाडा ज्योतिबांनी रचला. त्यामध्ये ज्योतिबांनी कुळवाडी भूषण ही उपमा त्यांनी दिली. आता बघा, स्वतःला कुळवाडी भूषण ही उपमा ज्योतिबांनी त्यामध्ये दिलेली आहे 1869च्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये. पुढे जाऊयात. 1869मध्ये ब्राह्मणाचे कसब व काव्यात्मक ग्रंथ ज्योतिबांनी लिहिला. 1869मध्ये 24 सप्टेंबर 1873मध्ये ज्योतिबांनी पुणे येथे सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली. सर्व साक्ष जगतपती त्याला नकोची मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य होते. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य असा जर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आल्या तर सर्व साक्ष जगतपती त्याला नकोची मध्यस्थी असं आपण लिहू शकतो. त्यानंतर 1873मध्ये ज्योतिबांनी सत्यशोधक समाजमार्फत अस्पृश्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. अस्पृश्यांचा जाहीरनामा 1873ला झाला. 1873मध्ये अजून एक केलं की राधाबाई निंबाळकर व सीताराम आल्हाट यांचा सत्यशोधक समाजा पद्धतीने विवाह घडवून आणला. 1873मध्ये परत एकदा गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या निग्रो वंशीयांना व काळ्या लोकांना अर्पण केला. आता तो ग्रंथ गुलामगिरी 1873मध्ये लिहिला आणि तो कोणाला अर्पण केला तर अमेरिकेमध्ये जे काही निग्रो लोक आहेत त्या लोकांना अर्पण केला. महाराष्ट्रामध्ये फुले यांनी ब्राह्मणेतर चळवळीचा पाया घातला. महाराष्ट्रामध्ये फुले यांनी ब्राह्मणोत्तर चळवळीचा पाया घातला. सत्यशोधक समाजमार्फत दिनबंधू हे वृत्तपत्र 1 जानेवारी 1877 रोजी ज्योतिबांनी स्वतः चालू केले. याचे संपादक होते कृष्णराव भालेराव हे होते. 1880मध्ये हे वृत्तपत्र नारायण लोखंडे यांच्याकडे देण्यात आले. बघा, अगदी 3 वर्षानंतर नारायणराव लोखंडे यांच्याकडे हे वृत्तपत्र देण्यात आले. 1875मध्ये पुण्यातील जुन्नर व अहमदनगर या भागामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्योतिबांनी खतफोडीचे आंदोलन केले. 1875मध्ये जुन्नर व अहमदनगर या भागातील शेतकऱ्यांनी खतफोडीचे आंदोलन केले. ते 2 वर्ष सलग चालू झाले. 1876 ते 1882 पर्यंत पुणे महानगरपालिकेचे सदस्य किंवा पुणे नगरपालिका, आत्ताची पुणे महानगरपालिका, पहिली पुणे नगरपालिकेचे सदस्य हे ज्योतिबा फुले होते. 1876 ते 1882 पर्यंत. या काळातच ज्योतिबांनी सामान्य जनतेचे प्रश्न ब्रिटिश शासनासमोर मांडलेले होते. आता ज्योतिबा फुले यांनी परत एकदा बघा, हरी शिंदे आणि कृष्णराव भालेराव यांच्या मदतीने कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग ही बांधकाम कंपनी सुरू केली. पुण्यातील खडकवासला धरण बांधण्यामध्ये या कंपनीचा मोठा वाटा होता. हरी शिंदे, कृष्णराव भालेराव यांच्या मदतीने ही बांधकाम कंपनी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर 1877मध्ये दुष्काळादरम्यान धनकवडी येथे विद्यार्थ्यांसाठी कॅम्प सुरू केला. 1877. 1882मध्ये शिक्षणासंबंधी असलेल्या हंटर कमिशन पुढे महात्मा फुले यांनी साक्ष दिली. 1882ला हंटर कमिशन पुढे साक्ष देणारी व्यक्ती कोण तर महात्मा फुले.
आता भारतामध्ये शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश शासनाने जे कमिशन नेमलं होतं त्याचं नाव हंटर कमिशन. यामध्ये महात्मा फुले यांनी काय मागणी केली तर 12 वर्षाखालील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे देण्यात यावे अशी मागणी महात्मा फुले यांनी 1882 साली हंटर कमिशनसमोर मागितली होती. पंडित रमाबाई आणि लेले शास्त्री यांनी धर्मांतर करू नये म्हणून ज्योतिबांनी प्रयत्न केले होते. 25 सप्टेंबर 1884 साली नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिल्स हँड असोसिएशन ही भारतातील पहिली कामगार संघटना ज्योतिबांच्या मदतीने स्थापन केलेली होती. त्यानंतर 2 मार्च 1888 रोजी व्हिक्टोरिया राणीचे पुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट हा भारत भेटीवर आला होता. 2 मार्च 1888. त्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था ब्रिटिशांना समजून सांगण्यामध्ये शेतकऱ्याच्या वेशामध्ये पुण्यामध्ये त्यांचं ब्रिटिश राणीचे पुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट यांचं स्वागत महात्मा फुले यांनी स्वतः केलेले आहे. 11 मे 1888 रोजी मुंबई येथील कोळीवाडा मांडवी या समारंभामध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने राव वडेकर यांनी महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी दिली. 11 मे 1888 रोजी कोळीवाडा मांडवी या ठिकाणी एका समारंभामध्ये मुंबई जनतेच्या वतीने राव बहादूर वडेकर यांनी महात्मा ही पदवी दिली. त्यानंतर पुढे जाऊ. 19 जुलै 1887 रोजी महात्मा फुले यांनी स्वतःचे मृत्यूपत्र लिहिले. 1889 मुंबई अधिवेशनात शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय सभेमध्ये स्थान नसल्याने राष्ट्रीय सभेमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांना जागा मिळत नाही तोपर्यंत 1889 राष्ट्रीय सभेमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांना जागा मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही असे उद्गार ज्योतिबांनी त्यावेळेस काढले. म्हणजे लक्षात घ्या की जोपर्यंत अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना जागा मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय सभेस राष्ट्रीय म्हणून घेता येणार नाही असे उद्गार ज्योतिबांनी 1889 काढले. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले 28 नोव्हेंबर 1890 महात्मा फुले यांचा मृत्यू पुणे येथे झालेला आहे. त्यानंतर बघा मुंबईचे जे गव्हर्नर होते व्हाईट काउंट फॉकलँड यांनी 1852 ज्योतिबा यांच्या शाळेस 75 रुपये प्रमाणे अनुदान जाहीर केले. त्याला आपण दक्षिणा प्राईज फंड असे म्हणूयात. व तसेच ब्रिटिश काळामध्ये फुल्यांच्या स्त्री शिक्षणास प्रति रुपये 25 अशी मदत त्यांनी केली होती. वेदाचार या पुस्तक लिहिणारे धोंडीराम कुंभार प्रथम फुल्यावर हल्ला केला. वेदाचार जो काही पुस्तक लिहिला होता धोंडीराम कुंभार यांनी प्रथम फुल्यांवर हल्ला केला व त्यांची अनुयायी परत ते बनले. 1925 पुणे महानगरपालिकेचे केशवराव जेधे महात्मा फुले 1925 साली पुणे महानगरपालिकेचे सदस्य केशवराव जेधे यांनी महात्मा फुले यांचा पुतळा पुणे नगरपालिकेत बसवावा अशी मागणी केली. 3 डिसेंबर 2003 रोजी संसद प्रांगणामध्ये महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे अनावरण करण्यात आले. 3 डिसेंबर 2003. 1852 ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. ताराबाईंच्या या ग्रंथातील विचारांना फुल्यांनी पाठिंबा दिलेला आहे. 1882 ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला होता. त्याला पाठिंबा महात्मा फुले यांनी दिला. महात्मा फुले यांनी काव्यात्मक लेखन करताना ओव्यांना अभंगाऐवजी अखंड असे नाव दिले. ज्यावेळेस महात्मा फुले काव्यात्मक लेखन करायचे किंवा करत होते त्यावेळेस अभंगाऐवजी त्याला अखंड असे नाव दिले. ज्योतिबा फुले यांनी समाजातील ब्राह्मणवादी लोकांकडून कलंक कसाई ग्राम राक्षक असे संबोधले जाई. ब्राह्मणवादी लोकांकडून महात्मा फुले यांनी काय समजले तर कलंक कसाई ग्राम राक्षक असे संबोधले जाई.
ज्योतिबा फुले यांची ग्रंथसंपदा बघा. 1855मध्ये तृतीय नाटक आपण वरती पाहिलेलं आहे. ब्राह्मण लोक कनिष्ठांना कसे फसवतात, ख्रिस्ती धर्म उपदेशक हे त्यांच्या अनुयायांना कसे सत्यमार्ग दाखवतात हे त्यांनी निदर्शनास आणले. 1868मध्ये ब्राह्मणांचे कसब हे काव्यात्मक ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची प्रस्तावना बाबा पदमजी यांच्याकडून करून घेतली. 1868 साली ब्राह्मणांचे कसब यांना प्रस्तावना कोणी दिली तर बाबा पदमजी यांनी दिलेली आहे. 1869मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती त्यांनी पोवाडा लिहिला. त्यामध्ये त्यांनी स्वतःला काय दिली पदवी तर कुळवाडी भूषण अशी पदवी दिलेली आहे. आता 1873मध्ये परत त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ प्रश्नोत्तर स्वरूपात लिहिला आणि तो कोणाला अर्पण केला? काळ्या व निग्रो लोकांना 1873चा गुलामगिरी हा ग्रंथ अर्पण केला. बघा 1883मध्ये शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ त्यांनी लिहिला. यामध्ये विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. या महत्त्वपूर्ण ओव्या ज्योतिबांनी शेतकऱ्यांच्या असूड या ग्रंथातून शेतकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1883मध्ये ज्योतिबांनी अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ लिहिला. शेतकऱ्यांच्या असूड 1883मध्ये लिहिला, त्याचबरोबर अस्पृश्यांची कैफियत. त्यानंतर 1885मध्ये ज्योतिबांनी इशारा या पुस्तकातून जातीभेदबाबतचे विचार मांडलेले आहेत. 13 जून 1885 रोजी ज्योतिबांनी सस्सार हे मासिक सुरू केले. म्हणजे इशारा हा पुस्तक 1885 आणि 13 जूनला लगेच सस्सार हे मासिक ज्योतिबांनी सुरू केले. या नियतकालिकेतून ब्राह्मण समाज व प्रार्थना समाजावर टीका करण्यात आलेली आहे. त्यानंतर 1891मध्ये सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ ज्योतिबांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा हेतू या ग्रंथामध्ये प्रतिपादित केला. या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी अर्थसहाय्य केले. सत्यशोधक समाज संस्थेचे विचार दीनबंधू व साप्ताहिकमधून व्यक्त केलेले आहेत. दीनबंधू हे जे साप्ताहिक होते हे सत्यशोधक समाजाचे विचारासाठी होते. त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म हा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा आहे असे लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटलेले आहे. या ग्रंथात सत्यशोधक समाजाचा बायबल असे विठ्ठलरामजी शिंदे यांनी म्हटले आहे. म्हणजे लक्षात ठेवा, सत्यशोधक समाजाचा जो काही बायबल असे कोणास समजले होते? विश्व कुटुंबाचा जाहीरनामा नाही, दीनबंधूचे जे साप्ताहिक होते हे दीनबंधूच्या साप्ताहिकाला लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विश्व कुटुंबाचा जाहीरनामा असे म्हटले. आणि त्यानंतर सत्यशोधक समाजाचा बायबल विठ्ठलरामजी शिंदे यांनी दीनबंधू साप्ताहिकाला म्हटलेले आहे. पुढे जाऊयात. 1875मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यामध्ये आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी मिरवणूक काढली. याबाबत ज्योतिबा रानडे यांना सहकार्य केले. 1875मध्ये बघा, रानडे यांनी आर्य समाजाचे जे संस्थापक होते स्वामी दयानंद सरस्वती यांची मिरवणूक काढली. त्यामध्ये महात्मा फुले यांनी स्वतःहून रानडे यांना सहकार्य केलेले आहे. लोकमान्य टिळक व आगरकर यांच्या सामाजिक कार्यामुळे ज्योतिबांनी त्यांचा पुणे येथे सत्कार केला. लोकमान्य टिळक व आगरकर यांचे सामाजिक कार्य चांगलं होतं, त्यामुळे पुण्यामध्ये टिळक व आगरकरांचा सत्कार ज्योतिबांनी केला. फुले यांचे वर्णन शिक्षण व समता या शब्दामध्ये केले जाते. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग अशी पदवी शाहू महाराजांनी ज्योतिबा फुले यांनी दिली. आणि हिंदुस्थानाचा बुकर वॉशिंग्टन असं कोणी समजलं तर सयाजीराव, बडोद्याचे जे सयाजीराव गायकवाड होते त्यांनी संबोधलेलं आहे.
आता बघा परत अजून एक काय म्हटलेलं आहे, विठ्ठलरामजी शिंदे साहेब यांनी जे स्वतः समाजसुधारक होते, तर त्यांनी आद्य दलिल उद्धारक पतितांचा पालनहार असे त्यांनी फुलेंबद्दल उद्गार काढलेले आहेत. महात्मा गांधींनी तर अजून एक महत्त्वाचं उद्गार काढले 1932 साली, लोक मुझे महात्मा कहते तो असली महात्मा तो ज्योतिबा ही थे. तर बघा महात्मा गांधींनी येरवड्याच्या तुरुंगातून हे उद्गार ज्योतिबांसाठी काढलेले होते. आता बघा ज्योतिबा हे कट्टर एकेश्वरवादी होते. एकेश्वरवादाची संकल्पना मानताना परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे असे ते म्हणत, मूर्तीपूजेस त्यांचा पूर्णपणे विरोध होता आणि ज्योतिबा हे परमेश्वरास निर्मिक असे मानत. विष्णुबुवा ब्रह्मचारी जे होते फुलेंचे समकालीन टीकाकार होते. आज आपण या ठिकाणी ज्योतिबा फुले जे समाजसुधारक होते त्यांची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. जर आपल्याला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका, कारण त्याच्या माध्यमातून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ दररोज पाहता येतील. थँक्यू सो मच. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला याची माहिती मिळेल.